नमस्कार दर्शको, न्यूज मराठी 24मध्ये आपले स्वागत आहे। सध्या कोजिमाशी पतपेढीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। माझ्यासोबत आहेत या पतपेढीचे सभासद। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची या निवडणुकीमध्ये कशा प्रकारची भूमिका असणार आहे। तुमचं नाव काय? माझं नाव एस.बी. पाटील। आता पतपेढीचे तुम्ही किती वर्ष झाले सभासद आहे? मी पतपेढीचे 1996 पासून सभासद आहे। 1996 पासून सभासद आहे। आता पतपेढीची निवडणूक आहे, 7 जानेवारीला पतपेढीसाठी मतदान होते, काय सांगाल? पतपेढी ही 2016मध्ये मी विद्यमान संचालक आणि या 2016मध्ये मी निवडून गेल्यानंतर त्या ठिकाणी पतपेढीची जी अवस्था होती ती अतिशय नाजूक होती। आर्थिकदृष्ट्या पतपेढी थोडीशी डबघाईला आलेली होती आणि अशा अवस्थेमध्ये माननीय पुणे जिल्ह्याचे शिक्षक आमदार आदरणीय आसगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2016ला निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये आमचे 16चे 16 उमेदवार निवडून आलेत आणि त्यावेळेपासून 2023पर्यंत या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्तम काम करून या संस्थेची जी खालावलेली परिस्थिती होती ती वैभवाला नेऊन पोहोचवण्याचं काम सर्व संचालक मंडळाने केलेलं आहे। व्याजाचा दरसुद्धा त्या ठिकाणी 14.5% होता, त्यानंतर हळूहळू तो कमी करून 9%, 10%, 11% अशा पद्धतीच्या प्रतवारीमध्ये ठेवला गेला। म्हणजे व्याजाचा दरसुद्धा कमी केला, त्याचबरोबर ठेवीचं प्रमाण वाढवलं, कर्जांचं प्रमाण वाढवलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी या संस्थेला भक्कम अशी आर्थिक जी पत म्हणतो ती पत मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। विरोधकांकडून आता या सत्ताधाऱ्यांवरती टीका केली जात आहे, त्यांच्या कामकाजावरती टीका केली जात आहे। सुकाणू समितीची गरज नसताना सुकाणू समिती स्थापन करून त्या सुकाणू समितीवरती जवळजवळ 3.5 लाखाचा खर्च करण्यात आला, अशा प्रकारचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला आहे। याविषयी काय सांगाल? विरोधकांचे जे आरोप ते आहेत पूर्णपणे बिनबुडाचे आहेत, कारण सुकाणू समितीवर एवढा खर्चही केलेला नाही आणि सुकाणू समितीनं कुठल्याही आमच्या कामकाजामध्ये हस्तक्षेपही केलेला नाही। जे काही आमचं संचालक मंडळ काम करत होतं त्याच्यामध्ये कुठं काडी मात्र त्या ठिकाणी सुकाणू समितीचा हस्तक्षेप नाही। आणि दुसरी गोष्ट, जे विरोधी लोक आपल्याला टीका करतात त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, कारण ती संस्था जी आहे ती संस्था वैभवाच्या शिखरावर नेण्याचं काम या संचालक मंडळाने सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली केलं। आम्हाला ज्यावेळी सुकाणू समितीकडे सांगण्यात आलं त्यावेळी आम्ही तो उपक्रम करत गेला आणि या ठिकाणी या संस्थेला वैभव आणण्याचं काम केलं। आता 7 तारखेला मतदान आहे, तुमचं मतदान कोणाला असणार आहे? माझं मतदान आमच्या आमदार आसगावकर साहेब यांचे जे पॅनेल आहे आणि त्या पॅनेलचं जे अंगठी आहे चिन्ह, या अंगठीला माझं मतदान असणार आहे आणि त्यांच्याच पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। तर आपण या ठिकाणी पाहिलं की आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आघाडीलाच आमचं मत असणार आहे, अशा प्रकारची भूमिका येथील सभासदांनी घेतली आहे। न्यूज मराठी 24साठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे, कोल्हापूर।